हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल। तर हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात। ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते। आपल्या पतीच्या उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येते। यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते। तसेच वड हा वृक्ष दीर्घायुष्य असल्याने वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे। पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हाही एक पूजेचा हेतू मानला जातो। तर आता आपल्याला ही वडाची पूजा कशी करायची, त्यासाठी कुठलं साहित्य लागतं, काय काय तयारी करावी लागते हे आता आपण पाहूयात। आणि हो मैत्रिणींनो, आज पहिल्यांदाच जर तुम्ही चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या आणि व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा। आणि ज्या कोणत्या मैत्रिणींची ही पहिलीच वटपौर्णिमा असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयोगी ठरणार आहे। चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथं मी एक मोठं ताट घेतलंय। ताट मोठं असेल ना तर आपल्या बऱ्याचशा गोष्टी त्यात बसून जातात। तर सगळ्यात महत्त्वाचा मान असलेला हा इथं आपल्याला पहिला आंबा घ्यायचा आहे। त्यानंतर एका वाटीत अक्षदा, नंतर खडी साखर आणि एका वाटीत पंचामृत आपल्याला घ्यायचं आहे। त्यानंतर हळदी कुंकवाचा आपला जो करंडा असेल तो तुम्ही घेऊ शकता किंवा छोट्या छोट्या वाटीत घेतलं तरी चालेल। त्यानंतर पूजेसाठी लागणारं आपलं कापसाचं वस्त्र घ्यायचं आहे आणि विड्याचं पान आणि आपलं खारीक खोबरं जे असतं त्या 5 गोष्टी आपल्याला इथं घ्यायच्या आहेत। त्यानंतर एक छोटंसं तुपाचं निरंजन घ्यायचं आहे। असं छोटं स्टीलचे निरंजन येतात किंवा हळदी कुंकाला बघा आपल्याला मिळतात, तेच घ्यायचं। इथं तुम्ही मातीचे जे छोटे पणत्या असतात तर त्या वापरू नका। पूजेसाठी स्टीलचं किंवा कुठल्याही धातूचं निरंजन वापरा। आणि माचीसी सोबत घ्या, नाही तर ऐन वेळेस खूप मग धावपळ होती, कोणाकडनं तरी मागावी लागती, म्हणून ताटातच आपलं एक काडीपेटी ठेवून द्यायची। त्यानंतर कापूर घ्यायचा आणि जे आपली बांगडी बेनीफणीचं असतं ते पॅकेट आपलं हल्ली मार्केटमध्ये इझिली मिळतं तेही घ्यायचं आणि सुती धागा। तर ह्या अशा बेसिक गोष्टी आहेत, ह्या आपल्या ताटात आपल्याला ठेवायच्यात। त्यानंतर अगरबत्ती घ्यायची किंवा तुम्ही धूप घेतली तरी चालेल। नंतर पाण्यासाठी इथं मी कलश घेतला आहे। जर तुम्ही लांब पूजेला कुठं जात असाल ते सगळं साहित्य एका डब्यात ठेवा किंवा पाणीची एक बॉटल वगैरे घ्या तरी ते सोयीस्कर पडेल। नंतर ओटी भरण्यासाठी एक इथं मी ब्लाऊज पीस घेतला आहे आणि पूजेसाठी काही फुलं घ्यायचे। तर हे सगळं साहित्य आपल्याला जी पूजा करायची त्याच्यासाठी लागणार आहे। आता त्यानंतर तिथं येणाऱ्या ज्या महिला असतील त्यांची आपल्याला ओटी भरावी लागते। त्यासाठी इथं 5 किंवा 7 ब्लाऊज पीस तुम्ही घेऊ शकता। आणि शक्यतो वटपौर्णिमेची ही जी ओटी वगैरे भरताना गव्हाचाच वापर करा। तर इथं मी गहू घेतले आहेत, त्यावरती आपल्याला 5 मी नाणे घेतलेत की गहू आपले असे नुसतेच द्यायचे नाही, तर त्यावरती काहीतरी सुपारी किंवा खोबरं किंवा नाणं असं द्यावं। आणि 5 आंबे घेतले आहेत। तर फक्त तुम्ही आंबा किंवा थोडेसे गव्हाणी ओटी भरू शकता, पीस नसला तरी चालेल। तर ह्या गोष्टी आपल्याला इतर बायकांच्या ओटी भरण्यासाठी लागणार आहेत। किंवा तुम्ही अशा पद्धतीने जे हल्ली मार्केटमध्ये पॅक केलेले ओटीचं ब्लाऊज पीस सगळं तांदूळ वगैरे येतं, असे पॅकेट आणले तरी खूप सोयीस्कर पडतं। यावरती फक्त आंबा ठेवला, हळदी कुंकू लावलं आणि ओटी दिली तरी चालतं। नाहीतर आपल्या घरी जर ब्लाऊज पीस असतील तर तुम्ही ते दिले तरीही चालतात। हे फक्त द्यायला जरा सोपं इझी जातं, म्हणून बघा, आवडलं तर नक्की फॉलो करा। आता वडाच्या झाडाची पूजा करताना सर्वात आधी आपल्याला सुपारीची गणपती म्हणून पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर दिवा लावून त्याला हळदी कुंकू लावून नमस्कार करून नंतर झाडाची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। त्यात खडी साखर, अक्षदा, पंचामृत, फुलं हे सगळं वाहून घ्यायचं आहे, अगरबत्ती लावायची। आणि त्यानंतर आपला जो ब्लाऊज पीस आहे त्यावरती आंबा आणि आपले गहू वगैरे हे सगळं असं ठेवून इथं आपल्याला सावित्रीची ओटी भरायची आहे। ओटी भरून झाल्यावर, पूजा करून झाल्यावर आपल्याला इथं झाडाला 7 फेरे मारून घ्यायचे आहेत। जो आपण सुती धागा आणला आहे त्याने आपल्याला हे फेरे मारायचे आहेत। फक्त लक्षात ठेवायचं की आपले ज्यावेळेस फेरे होतील तर दोरा तोडायचा नाही, उरलेला जो दोरा असेल
तो झाडामध्येच तिथं आपल्याला अडकून ठेवून द्यायचा आहे आणि गाठही मारायची नाही। असं म्हणतात की याने तुमची पूजा पूर्ण सफल संपूर्ण होते। आणि फेरे झाल्यानंतर तिथं असलेल्या ज्या काही सुवासिनी असतील तर तुम्ही त्यांची ओटी भरायची, उखाणे घ्यायचे आणि मैत्रिणींनो छान छान तयार झाला असाल तर मस्त फोटो काढा। गेल्या वर्षीचाही वटपौर्णिमेचा आपला व्हिडिओ आहे तोही जरूर पहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।